नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत बालकांड या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण लेखकाच्या आईचे दुःखद निधन पाहिले. आता पुढील भाग. नाव आहे माधुकरी मागताना. थोडे दिवस आम्ही आत्तेकडेच राहिलो. काका, बाबल, मी तिघेही. आत्तेचं घर खूप मोठं होतं. 3 बाजूंना पडव्या होत्या. पुढली पडवी, मागची पडवी आणि कडेची पडवी. आत्ते मला आपल्याबरोबर घेऊन आली. घरी आल्यावर म्हणाली, तुम्ही सुतकातले, ही पडवी तुमची, तुम्ही इथं वावरायचं. बाबल, मोर्या आले की तेही इथं येतील, तोवर तू बस इथं. आईला जाळून बाबल, काका आले, तेही पडवीतच. आम्हाला जेवायला याच पडवीत वाढण्यात येई. पान वाढूनच घरातून पडवीत येत. आणखी काही मागाय बिगायचं नसे. पानात आलेलं काही न बोलता जेवायचं. पान लांब नेऊन टाकायची. मी उष्ट काढी, शेण लावून घेई. आम्हाला काही काम नव्हतं. काकांना ठिकाणात जायचं नव्हतं. आईकडे बसायचं नव्हतं. बाबललाही काही काम नव्हतं. मलाही आईच्या पोळ्या टाकायच्या नव्हत्या. नुसतं बसून आणि बसून. आमच्याशी कोणी खेळत नव्हतं, सुतकातले म्हणून. काका तर नुसते भिंतीच्या मुळाशी बसून राहायचे, गुडघेवर घेतलेले, त्यांच्या भोवती हाताचं कडं घातलेलं, तोंड रडवेलं, नजर पाष्टाकडे. रागावणं नाही, ओरडणं नाही, बोलणं नाही, अगदीच घुम्म. आईचं 10 दिवसांचं काम आटपलं. आईला जिथं जाळलं त्या झाडाखालीच सगळं झालं. पिंडप्रदान. थोडे दूर 3 पिंड एका फाळक्यावर नेऊन ठेवले. कावळे अवतीभोवती वावरले, नाचले, काव काव करीत फिरले. पिंडाला शिवायला त्यांना खूप वेळ लागला. आत्तेनं सांगितलं. आमची तुळतुळीत हजामत करण्यात आली, माझीही. पुष्कळ दिवसात हजामत केलीच नव्हती. केस खूप वाढले होते, त्यातून घाम झिरपे. ते काढण्यात आले. भोवरा शेंडी ठेवण्यात आली. सुतकाचे दिवस संपले. आम्हाला आत्तेनं आंघोळी घातल्या. ओलेट्या पंचा लंगोटीने आम्ही पंचगव्य प्यालो. पंचलंगोट्या बदलल्या. घरात आलो. आता पुढला किता ठरवलायस मोर्या? एके दिवशी आत्तेनं काकांना विचारलं. ते बाहेरच्या पडवीवर भिंतीच्या मुळाशी बसले होते, गुडघेवर घेतलेले, त्यांच्या भोवती हाताचं कडं. त्यांना काही उत्तर दिलं नाही. सुरल्याला नाही का जायवेचा? आत्तेनं विचारलं आणि म्हटलं, तेढा तुझा ठिकाणसे, माडा पोफळीसत, गुराढोरासत, एक खोपसे. होय गो तुळशी, काका म्हणाले आणि गप्प बसले. असा गप रेहनी किता होणारसे, आत्ते म्हणाली. वहिनीचा सगळा संपला. तिचा नशीब तसा सला. आता पुढलो विचार नाका करेवे. बाईलेक मेली. 2 बोडे सतनी पदराला. हनू आता किती 8-9 वर्षांचो तरी झालो सैलनी. त्याला अजून अक्षर ओळख नाहीसे. ब्राणाचो बोडो, त्याला शिक्षण नको? केसाय दे रे शिक्षण. इंग्रजी शाळात घाल, नाहीतर यादनिकी. पण किता तरी त्याचा विचार करावे हवं. तिला किता म्हणी येत नाही. तुझी तीर्थयात्रा झाली, वहिनीचा शिकपाणा झाला. आता त्याच्या शिक्षणाचा बघ कायता. बाबलांचा किता, त्याचा विचार नाका करवे. एकाला ठिकाण, एकाला शिक्षण असं कर. आमचो बाबा शाळेत जासे. चांगलं शिकलो तर नोकरी करील केतीत. ह्याच्या कीर्तनात आणि भिक्षुकीत से किता आता. आत्ते असं बरंच बोलली, पण काकांनी काहीच उत्तर दिलं नाही. ते ढोपरांभोवती हाताचं कडं घालून तसेच बसून राहिले. 2 दिवसांनी पुन्हा तोच विषय आत्तेनं काकांपाशी काढला, सुरलाला जाण्याचा. तेव्हा बाबल म्हणाला, मी सुरलाला येणार नाही. किता झाला येणार नाही तो? काकांनी विचारलं. मी नाही येणार, बाबल तशा स्वरात म्हणाला. पण झालासा किता तरी कळू दे, अप्पा म्हणाला. मला भय वाटसे, मी नाही जाणार सुरलाला.
तेल बांधावरचे घरात तर केव्हाच नाही यायचो. बाबलचं बोलणं ऐकून काका गप्प झाले. त्यांनी आता गुडघ्यात मान घातली आणि रडवेल्या स्वरात म्हणाले, मी नागायलो गेलोसा. सगळे बाजूनी नागायलो गेलोसा. जोडमेचा ठिकाण गेला. पैसो आयलो थोडो तो सोपनी गेलो. बायली मेली. सुरलाचा अर्धवटसे सगळा. अरे पण तेहा जावनी बघवे नको का पुढा किताता. आतेने पुन्हा विचारलं. तुझाय बरोबर से गो, काका म्हणाले आणि बोलायचे थांबले. 2-4 दिवस गेले. काका बाबांना म्हणाले, चला सुरलाला जायवेचा. मी येणार नाही म्हणी चांगला सेनी. बाबांनी रागातच विचारलं. कायमचा नाही रे, काका समजुतीच्या स्वरात म्हणाले. तेठा किता ती व्यवस्था लावीपर्यंत. तेठा गेल्यावर बघूया पुढा किता करवेच आता. पण तेल बांधावरचे घरात नाही. तेठा चल असा कोण म्हणजेस तुला. आम्ही आत्तेच्या घरून सुरलाला आलो. पुन्हा गोठ्यात राहू लागलो. गेले काही दिवस तिथं कोणीच राहत नव्हतं. फक्त गुरं बांधली जात होती. सगळीकडची जमीन उखडली होती. खळगे पडले होते. सगळीकडे गवत पसरलं होतं. गुरांचं शेणमूत पसरलं होतं. वारा घुसू नये म्हणून भोवतीने केलेला झापांचा कूट फाडून गेला होता. छपऱ्याला भोकं पडलेली दिसत होती. तेल बांधावरच्या घरातून आम्ही थोडं सामान आणलं. भांडीकुंडी आणली. पुन्हा चूल मांडली. बाबाला आमटी भात शिजवू लागला. मी व्हाळावर नेऊन भांडी घासून धुवून आणू लागलो. सुपारी तयार झाल्यावर ती श्रीपाद भटाने पाडवून घेतली होती. वाळवून सोलून विकली होती. पण सुपारी फार आली नव्हती. पीक हातचं गेलं होतं. आलेले पैसे त्यानं काकांकडे दिले. काकांनी कर्ज फेडलं. म्हणाले, हातात काय एक उरला नाही मरे. आता सुपारीचं पुढलं पीक येईपर्यंत थांबायला हवं होतं. त्याला वर्षभर तरी लागलं असतं. ठिकाणात थोडी झाडं होती. पण त्यांच्यावर बाजारात नेऊन विकण्यासारखं काहीच नव्हतं. काका ठिकाणात जात. पण नुसती फेरी मारून येत. खोपीत बसून राहात, गुडघे वर घेऊन. त्याच्या भोवती हाताचं कडं घालून. चेहरा रडवेला, डोळे कुठेतरी रोखलेले. पैसे नव्हते. जेवण खाणंही साधारणच. तांदूळ असले तर भात करायचा. त्यासोबत सोलकढी. कधी नुसती फजवांची उसळ. कधी ठिकाणातल्या केळीवरचा अर्धवट तयार झालेला घड आणून हिरव्या केळ्यांची भाजी करून तेवढ्यावरच भागवायचं. एके दिवशी काका श्रीपाद भटास म्हणाले, भटारे हा वस्ता खय तरी. असा काय उलयता असता. मग काय करू. काकांनी प्रभू भटाला विचारलं आणि सांगितलं, मी दोन्ही पोरांना घेऊन कुठंतरी जातो. जिथं 2 घास खायला मिळवता येतील. तू ठिकाणं सांभाळ. माड पोफळी शिप. सुपारी नारळ काढ. ते विक. माझी गुरंढोरं सांभाळ. श्रीपाद भट हा म्हणाला. सामान असं काही नव्हतं. झोळमं सोडताना 2-3 गोंटे भरतील एवढीच भांडीकुंडी बरोबर होती. तीर्थयात्रा करताना आदळापट होऊन त्यातली अनेक फुटली. अनेक हरवली. थोडी तेल बांधावरच्या घरात होती. ती तिथेच राहू देत. काका प्रभू भटाला म्हणाले. गोठ्यात आलेल्या पातेल्या, पळ्या, कळशी असं सामान काकांनी 1-2 पोत्यात भरलं आणि धोंडू जावडेकराच्या घरी नेऊन टाकलं. उरल्या आमच्या लंगोट्या, पंचे आणि फाटक्या तुटक्या पैरणी. त्यांची लहान बोचकी बांधली. 1-2 पिशव्या होत्या त्यात भरल्या. त्या भरता भरता काका म्हणाले, बेळगावात जाऊया. त्या गोविंदासे. रेहेवेची कितीतरी सोय बघावी हवी. देवळात नाही तर धर्मशाळात. 1-2 देवळातला पूजांचा काम मिळाला तरी भागेल. नाहीतर कोणा श्रीमंता घरच्या देवपूजा. काका पुढं चालू लागले. त्यांच्या मागून बाबल. त्याच्या मागून मी. काकांच्या खांद्यावर एक लहानसं बोचकं. आमच्या खांद्याला एक लहानशी पिशवी. पाटाचं पाणी तुडवीत आम्ही चालू लागलो. बेळगावास गोविंदा राहत होता. त्या मावशींकडे तिघेही पोहोचलो. आम्हाला बघून त्यानं विचारलं, परत आयलोस तो रे काका. अरे तुझी काकी मेली. हटा तू तिला बघितलीस तेव्हाच तिची प्रकृती बिघडली सली. सुरलास तिचा शिकपण खूप वाढला.
नानोड्यास नेली त्या मेली. ठिकाणा हरली दुर्लक्ष झाला. सुपारी पिकली नाही. पैसो मिळेलो नाही. मिळेलो तेथीन थोडा कर्ज फेडला. शिकपणास पैसा काय कमी लागसे. हटा आयलोसा दोन्ही बोंडे न घेवनी. 2 घास खायवे हवे मा. एटाके देवळा बिवळात पूजा मिळसे का बक्सा. ते हाच राहणार नाहीतर धर्मशाळा सेच. काका सकाळी उठत आंघोळ करीत. एक पंचा नेसूचा दुसरा खांद्यावर. बाहेर पडत. देवळात जात. या देवळात त्या देवळात. पूजेला भट हवा का विचारीत. परत येऊन सांगत. नाही जमला के. सगळे देवळात देवपूजेला आधीचे ब्राह्मण सतच मरे. 10 देवळं फिरलो. आता देवळा उरली नाहीत. आता कोणा श्रीमंतांच्या घरी तरी किता जमसे का बक्सा. कोणाकोणाला हवे सचत पूजेचे ब्राह्मण. पण तेही जमलं नाही. 4-8 दिवस गेले. मग काका गोविंदाला त्याच्या मावशीला म्हणाले, उद्या निघसा आम्ही. के जाणार सा त्यांनी विचारलं. नरसोबाची वाडी काकांनी सांगितलं. त्या किता माधुकरी मागणीने राहणार. हे 2 बोडे आणिक मे. पोटात 2 घास पडवे हवीनी. नरसोबाच्या वाडीला सोय हसे. दत्तगुरूनं सगळ्याची सोय केलीच ने. विद्यार्थी म्हणू नका. संसारी म्हणू नका. साधू बैरागी म्हणू नका. आंधळे पांगळे म्हणू नका. रोगी महारोगी म्हणू नका. सगळ्याची सोय दत्तानं त्या केलीनसे. झोळी घ्यावीची हातात आणि दारोदार जाऊनी भीक मागेची. जेला जेला म्हणी अण्णांना दशा आयली तेला तेला वाडीला आसरोसे. तशी अण्णांना दशा आयली से रे मला. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो. 2-3 दिवसांनी नरसोबाच्या वाडीला पोचलो. ज्या आबारुक्क्याच्या घरी माझी मुंज लागली होती त्यांच्याकडे आलो. आम्ही पुढं गेलो. काकांनी आबांना हाक मारली. त्यांनी दार उघडलं. या म्हणाले. आम्ही आत गेलो. आम्हाला तहान लागली होती. त्यांनी पाणी आणून दिलं. आम्हाला भूकही लागलेली होती. बेळगावातून निघताना थोडंसं खाल्लं होतं. पण वाटेत काही खायला मिळालं नव्हतं. भुकेनं आम्हाला थकायला झालं होतं. आमची तोंडं वाळून गेली होती. काकांची दाढी वाढली होती. आमच्या डोकीवरही केस वाढू लागलेले होते. आई वारली म्हणून आम्हा दोघांचे गोटे केले होते. पण आता केस वाढू लागले होते. मी तर अगदीच हाडकुळा आणि मरतुकडा दिसत असणार त्यांना. कसे आहात? कोठून येणे केलेत आत्ता? झोळम्याहूनच ना? आबांनी विचारलं. नाही, आत्ता येतोय बेळगावाहून. गोव्यातून तिथे आलो. तिथून इथं, काकांनी सांगितलं. काकू दिसत नाहीत त्याबरोबर. का त्यांना घरी ठेवून आलात? ती मेली, काका म्हणाले. वारल्या? कशाने? आबांनी विचारलं. तीच बाहेरची बाधा झाली. खंगत खंगत मेली. ते ऐकून आबा थोडा वेळ काही न बोलता थांबले. मग त्यांनी विचारलं, कुठं? ती गोव्यात मेली. अरे रे, आबा म्हणाले. गेल्याच वर्षी तर बघितलं होतं त्यास. मुंजीच आला होता तुम्ही सगळी. मग माझ्याकडे बोट करीत त्यांनी विचारलं, याचीच ना मुंज लावलीत गतसाली इथे? मोठा थाट उडवला होता तो. याचीच. वर्ष तर उलटलं का इथे कार्य केलेत त्याला? झालंच तर काय, काका म्हणाले. पण वर्षभरात सगळं संपलं. नागवला गेलो, भिकारी झालो. आता हातात झोळी घेऊन भीक मागणार इथे दारोदार. 2 मुलांना बरोबर घेऊन आलो आहे. तिघेही माधुकरी मागून राहणार इथे. तुमची एक खोली द्या आम्हाला. अगदी गाईच्या गोठ्याजवळची सुद्धा दिली तरी तिथे राहीन पोरांना घेऊन. राहा हो मोरोपंत तुम्ही इथं. खोल्या तर यजमानांसाठीच बांधल्या आहेत. तुम्ही आमचे किती वर्षांचे यजमान. दत्तदर्शनास येता तेव्हा आमच्याचकडे उतरता. हे काय माहीत नाही आम्हास? राहा इथे खुशाल. पण मला समजत नाही, हे सगळे झाले तरी कसे? गेल्या सालीचा तो थाट आणि यंदा हे. किती लोकांना याच्या मुंजीत भोजन दिलेत. वाडीचे कितीतरी मधुकरे त्या दिवशी तृप्त झाले जेवून. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले होते ना. कसे काय झाले हो हे सगळे? आबांनी विचारलं. काकांनी सगळी हकीकत उभ्या उभ्या सांगितली. इतके सगळे घडले म्हणता एका वर्षात?
आबांनी विचारलं आणि आम्हाला एक खोली उघडून दिली. खोलीचं दार पत्र्याचं होतं. त्याला लोंबणारी एक कडी. भिंती मातीच्या किंवा दगडांच्या नाहीत, तर साध्या गवताच्या, कडव्याच्या, वरून माती शेणानं सारवलेल्या, वर छप्पर म्हणून पत्रा टाकलेला. आम्ही खोलीत आलो. धूळ, केर, कचरा, आधीच्या यात्रेकरूंनी टाकलेले कागद, पानं तिथं साठली होती. आबांनी केरसुनी आणून दिली, लहानशी. तीही गवताचीच केलेली, हिरांची नव्हे. काकाने ती केरसुनी घेतली, खोली झाडली, केरकचरा एका कोपऱ्यात गोळा केला, भरून टाकला. आम्ही आमच्या पिशव्या, बोचकी कोपऱ्यात ठेवली. 2 पिशव्या आणि 1 बोचकं. होतंच काय सामान सुमान आमच्याबरोबर. ना भांडी ना कपडे, पायतानसुद्धा नाहीत. रात्र झाली. खायला काही नव्हतं. बाहेरून काही आणायचं तर पैसे नव्हते काकांपाशी. काकांनी म्हटलं, पंचे हातरून निजा आता. उद्यापासून माधुकरी मागवे जायवेचा. आम्ही पंचा अंथरला. अर्धा पांघरायला घेतला. 1 पंचा. अर्धा अंतरायचा, अर्धा पांघरायचा. जमिनीवर दुसरं काहीच अंतरायला नाही. चटई नाही, सतरंजी नाही, गोणपाट नाही. जमीन खडबडीत. ती अंगाला टोचू लागली. सकाळ झाली. आम्ही कृष्णेवरून स्नान करून दत्ताला प्रदक्षिणा घालून आलो. आता दुपार होऊ लागली. माधुकरी मागायला जाण्याची वेळ होत आली. काकांनी 1 पंचा फाडला. त्याचे 3 तुकडे केले. त्या तुकड्यांची टोकं एकत्र करून त्यांना गाठी मारल्या. 3 झोळ्या तयार केल्या. आबांच्या घरी गेले. म्हणाले, 3 ताटल्या द्या झोळ्यात ठेवायला. 3घांना 3. आलिमनच्या चालतील. आणि 3 भांडी हातात धरायला. तांबे आहेत 2 माझ्याकडे. आलिमनच्या 3 ताटल्या आणि भांडी घेऊन ते खोलीत आले. त्यांनी एकेका झोळीत 1 ताटली ठेवली. झोळीवर उचलून धरली. आता झोळी चांगली मोठी झोळी दिसू लागली. वर टोकाकडे निमुळती, खाली मोठी. ही तुला रे बाबल. काकांनी बाबलला झोळी देत म्हटलं, आणि ही हणू तुला. त्यांनी माझ्या हाती 1 झोळी ताटली ठेवून दिली. आपल्या हाती 1 झोळी घेत आणि ती उंच धरून ताणल्यासारखी करीत म्हणाले, ही मला. चला. 3घांना 3 झोळे झालो. भीक मागवायची तयारी झाली. मग म्हणाले, चला धरणी दाखवा. झोळी नीट धरवे हवी. गाठ घट्ट बांधली गेलीचे का नाही ते बघवे हवा. आतली ताटली नीट धरवे हवी, नाहीतर आत पडलेलं अन्न सांडोणी जायवेचा. किता, चला धरणी दाखवा. आम्ही झोळ्या उचलल्या, नीट ताणून धरल्या, गाठी ओढून बघितल्या. झोळीतल्या रिकाम्या ताटल्या नीट बसवल्या. आम्ही झोळ्या हाती धरून उभे राहिलो. पाणी पिण्याचं भांडं, गडू आमच्याकडे देत काका म्हणाले, हवं तर भांडा नाही तर गडू बरोबर घेवो. मी 1 तांब्यो घेणारचा. एका हातात झोळी, दुसऱ्या हातात तांब्यो. तू गडू घे, तू भांडा धर. एका हातात भांडं, गडू आणि दुसऱ्या हाती झोळी धरून उभे राहिलो. म्हणवेचा किता से ठाऊक? काकांनी विचारलं. आम्ही दोघांनी काही उत्तर दिलं नाही. तेव्हा म्हणाले, जावनी दारात उभा राहिवचा. मोठ्यानं म्हणवेचा, ओम भवती भिक्षान देही. दार उघडेची वाट बघवेची. कोणी नाही यायला दार उघडून तर पुन्हा म्हणवेचा, ओम भवती भिक्षान देही. म्हणून दाखय. ओम भवती भिक्षान देही. बाबल पुटपुटल्यासारखा म्हणाला, तोंडातल्या तोंडात. अरे ऐके जायवे हवा चोलीपर्यंत. मोठ्यांनी म्हण. ओम भवती भिक्षान देही, ओम भवती भिक्षान देही. बाबल थोडं मोठ्यानं म्हणाला. आता तू म्हण रे, काकांनी मला सांगितलं. मी मुंज लागताना हा मंत्र म्हटला होता 2-3दा, पण त्यानंतर कधीच म्हटला नव्हता. गेल्या वर्षी शिकलेलं पार विसरून गेलो होतो. हां म्हण, ओम भवती, ओम भवती. मी पुटपुटलो. असा प्राण जात चलेप्रमाण नको रे म्हणू, मोठ्यान म्हण. ऐकवे जायवे हवा. ओम भवती. मी थोडं मोठ्याने म्हणालो. भिक्षान देही, काकांनी सांगितलं. भिक्षान देही, मी म्हणालो. आता सगळं म्हण बरा एकदम. ओम भवती भिक्षान देही, मी म्हणालो. सगळा मंत्र आल्यामुळे मला धीर आला. मी पुन्हा मोठ्यानं म्हणालो, ओम भवती भिक्षान देही, ओम भवती भिक्षान देही. असा काका खुश होत म्हणाले. आणि त्यांनी विचारलं,
हेचो अर्थ किता असे सांगा. आम्ही गप्प राहिलो तेव्हा ते म्हणाले, भिक्षांदेही म्हणजे भिक्षा वाढा. भवती हे बाईला म्हणवेचा. कोणी पुरुष समोर राहिलो तर किता म्हणतस माहीतसे का? नाही, भवान भिक्षान ददातू असा म्हणवेचाच असे. हां, आम्ही म्हणालो. तर काका म्हणाले, म्हणून दाखवा. भवान भिक्षान ददातू बाबांना म्हणून दाखवलं. मग मीही म्हणालो, भवान भिक्षान ददादू असा. काका म्हणाले. उन्हे वाढू लागली. आता झोळ्या घेऊन बाहेर पडायची वेळ झाली. काका म्हणाले, ओले पंचे करणी नेसवे हवे. मी नेसणार सा. बाबल, तू ओलो पंचो नेस. हणू तू लंगोटी घाल, तीही ओली करून घाल. पैरणी नाही घालायचो. माधुकरी मागवे जाताना पैरणी? काकांनी विचारलं आणि पुन्हा म्हणाले, पैरणी नाही घालवेचो. आम्ही दोघे पंचे नेसणार. तू लंगोटी घाल. मी एक पंचो ओले करणी खांद्यावर घेणार सा. तुला हवंसलो तर घे बारे बाबल. मला नका, बाबल म्हणाला. ते दोघे ओले पंचे नेसून, मी ओली लंगोटी नेसून, हाती झोळा घेऊन आम्ही बाहेर पडलो. खोलीबाहेर आलो. खोलीबाहेर लहानसं अंगण आणि रस्त्यापर्यंत जाणारी वाट. गेल्या वर्षी या ठिकाणी माझ्या मुंजीच्या जेवणावळी काकांनी वाढल्या होत्या. झोळम्याला न करता त्यांनी माझी मुंज नरसोबाच्या वाडीला येऊन लावली होती. कितीतरी लोकांना जेवायला वाढलं होतं. समाराधना घातली होती. दाराशी आलेल्या अनेक माधुकऱ्यांना वरण भाताच्या मुदी वाढल्या होत्या. त्यांची भांडी खिरणे भरून टाकली होती. शेजारच्या घराच्या दारात जाऊन तिघेही उभे राहिलो. आता ओम भवती म्हणायचं होतं. आधी सुरुवात केली काकांनी. ते म्हणाले, ओम भवती भिक्षान देही. मग बाबल म्हणाला. दार उघडलं गेलं नाही. काका म्हणाले, ऐकू गेला नसेल, पुन्हा म्हणूया. असं म्हणून ते मोठ्यानं म्हणाले. मग बाबल, मग मी. दार उघडलं. एक बाई हातात भाकरीचा तुकडा घेऊन आली. आम्हा तिघांना दारात उभे बघून विचारती झाली, तिघेजण का आहात? होय वहिनी, तिघे. मी आणि माझे 2 मुलगे, काकांनी सांगितलं. आम्ही झोळ्या पसरल्या. त्याची तोंडं नीट उघडून ठेवली. बाईने भाकरीचे तुकडे आमच्या झोळ्यातील ताटल्यात टाकले. ती आत गेली. दार बंद झालं. आम्ही झोळ्या उचलल्या, हातात धरल्या. पुढल्या घराकडे चालू लागलो. पुढलं घर आलं. तिथंही तसंच. दाराकडं उभं राहून तिघांनीही म्हटलं. असेच एक एक घर पुढे जायचं आणि दार उघडलं जाण्याची वाट बघत उभं राहायचं. दार उघडलं गेलं नाही तर आत असलेल्या माणसांना ऐकू गेलं नसेल असं समजून पुन्हा अधिक मोठ्याने म्हणायचं. तिघांचेही आवाज ऐकून दार उघडलं गेलं नाही किंवा कोणी बाहेर आलं नाही तर काका म्हणायचे, मधुकरे आले थोमाई. मग कोणीतरी दार उघडून बाहेर येऊन किंवा खिडकी उघडून खिडकीच्या आतून सांगायचे, आमची जेवणं झाली बाबा, पुढल्या घरी जा. पहिल्या दिवशी पुष्कळ फिरावं लागलं. आमच्यासारखेच आणखी मधुकरे हातात झोळ्या घेऊन फिरत होते. त्यांच्या चालण्यात लगबग असे, चपळाई असे. इतर कोणीतरी त्या घरी पोचण्याआधी आपण पोचून माधुकरी मिळवावी अशी त्यांची धडपड दिसे. आम्हाला पहिल्या दिवशी भराभर घरं कशी घ्यायची हे माहीत नव्हतं. म्हणून बरीच घरं फिरावं लागलं. ऊन कडक होत गेलं. पायाखालची फरशी तापू लागली. रस्त्याला दगड घातलेले होते. त्यांचे चटके तळव्यांना जाणवू लागले. आमच्या उघड्या अंगांनाही उन्हाचे चटके जाणवू लागले. बऱ्याच वेळानं आम्ही खोलीवर आलो. आमच्या झोळ्या खाली ठेवल्या. त्यांची तोंडं उघडली. ताटल्या बाहेर काढल्या. तिघांच्याही ताट्यातले पदार्थ एकत्र केले. कुठं भाकरीचे तुकडे मिळाले होते, कुठं जोंधळ्याच्या शिजवलेल्या कण्या झोळीत पडल्या होत्या. पण वरण, सांबार, भाजी असं काहीच आमच्या झोळ्यात पडलेलं नव्हतं. तिघांनी भाकरीचे तुकडे आणि कण्या खाल्ल्या. बरोबर कालवण काहीच नाही. नुसत्या भाकरीचा तुकडा घशाखाली उतरला नाही की पाणी प्यायचं. आम्हाला ज्वारी बाजरीच्या भाकरीची सवय नव्हती की जोंधळ्याच्या कण्यांची. आम्ही भात खाणारे. सकाळी रात्रीही भातच. माधुकरीत मिळालेले जोंधळ्याच्या भाकरीचे तुकडे चावताना पहिल्याच दिवशी खूपदा पाणी प्यावं लागलं तिघांनाही. जेवता जेवता काका म्हणाले, सगळं आत्ताच संपाया नको. रात्रीसाठी किता तरी ठेवाया हेतलाच. नाहीतर रात्री किता खाणार? रात्रीसुद्धा भूक लागणारच सेनी. संध्याकाळ होत आली. काका म्हणाले, चला देवळादारी जाऊया.
दत्ताला प्रदक्षिणा घालूया. आम्हाला घेऊन ते दत्ताच्या देवळाकडे निघाले. देऊळ जवळच होतं. देवळाकडे जाणाऱ्या पायरीच्या दोन्ही बाजूंना आबीर बुक्क्यांची, पेड्या बर्फीची दुकानं. देवळापाशी मोठाली औदुंबराची झाडं. पायऱ्या उतरून गेलं की दत्ताचं देऊळ. आणखी पायऱ्या उतरून गेलं की कृष्णेचं पात्र. हातपाय तोंड धुवून घ्या. काठाच्या एका पायरीवर बसणी संध्या करा. गायत्री म्हणा, रामरक्षा म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा. मी पण संध्या करणी अर्ध देसा, तुम्ही पण द्या. आम्ही संध्या करीत बसलो. हातात जानव्याची घाट धरून गायत्री मंत्र पुटपुटत बसलो. काकांची संध्या आटोपली. म्हणाले, चला आता वर. आम्ही पायऱ्यावर चढून आलो. पादुकांसमोर हात जोडून उभे राहिलो. इतरही बरेच लोक जमले होते. समोर हात जोडून उभे होते. कुणी नमस्कार घालीत होते, कोणी प्रदक्षिणा. काका म्हणाले, हात जोडा. म्हणा, काषाय वस्त्रम करदंडधारणीम कमंडलू पद्मकरेण शंखम. येसेनी. आम्ही श्लोक म्हटला. मला नीटसा येत नव्हता. आदलेमधले शब्द तेवढे येत होते. काका म्हणाले, आता प्रदक्षिणा घालू लागा. तोंडानं दत्ताचं जप करा. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. प्रदक्षिणा 108. 108 तरी घाला. जप 1000 तरी करा. किता? हां, चला तर. ते प्रदक्षिणा मार्गाने फिरू लागले. त्यांच्या मागून आम्ही तोंडाने ओम श्री दत्तात्रेयाय नमः असा जप करीत. रात्र होईपर्यंत आम्ही प्रदक्षिणा घालीत राहिलो. मग खोलीवर आलो. दुपारची शिल्लक ठेवलेली माधुकरी थोडी थोडी खाल्ली आणि पाणी प्यालो. अर्धा पंचा अंगाखाली, अर्धा अंगावर असे झोपी गेलो तिघेही. पहाटे पहाटे जाग आली. खोली पलीकडल्या पापडीवरून देवळाकडे देवदर्शनासाठी, स्नानासाठी जाणारे लोक भजन आणि श्लोक म्हणत जात होते. त्याचा आवाज येत होता. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ऐकू येत लागलं. काषाय वस्त्रम करदंडधारणीम कमंडलू पद्मकरेण शंखम ऐकू येऊ लागलं. तर कुणाच्या तोंडून दत्तात्रेया तव शरणम, दत्तनाथा तव शरणम असं ऐकू येऊ लागलं. त्यानं आम्हाला जाग आली. काका उठले, पण आम्ही दोघे तसेच झोपून राहिलो. त्यांनी पंचा घेतला, तांबा घेतला. आम्हाला म्हणाले, मी कृष्णेवर जाऊनी स्नान करणी येसा, दत्ताची पूजा करणी, प्रदक्षिणा घालणी येसा, मग येऊनी गुरुचरित्र वाचित बसणारसा. तुम्हीही उठा, कृष्णेवर स्नानाला जा. माधुकरी मागे जायवेचं वेळ होईस्तोवर प्रदक्षिणा घाला दत्ताला. भजना म्हणा, दत्ताची पदा म्हणा. बरे दिवस पुन्हा येवेचे तर दत्तात्रयाची कृपा हायवे हवी. काका गंगेवर स्नानासाठी गेले. आम्ही उठून बसण्याऐवजी कूस बदलून झोपून गेलो. पुष्कळ वेळाने काका स्नान करून ओलिता पंचा नेसून, तांब्या घासून पुसून लख्ख करून ताज्या पाण्याने भरून घेऊन आले. आंघोळ केल्यापासून पूजा पूर्ण होईपर्यंत ते बोलत नसत. नुसतं हं म्हणून जे काय सांगायचं ते सांगत किंवा खुणा करून सांगत. झोळब्याच्या बागेत केळीचे घड झाडावरून काढणाऱ्या, पोफळीच्या झाडावरून सुपाऱ्या पाडणाऱ्या किंवा खायच्या पानांचे आठवडी बाजारात विकण्यासाठी न्यायचे गठ्ठे मांडणाऱ्या गड्यांनाही हूची भाषा समजे. स्नान करून ते परतले तरी आम्ही झोपलेलेच ते बघून ते करून आम्हाला उठवायला लागू लागले. आम्ही उठलो. पांघरा अंतरायचाच पंचा घेऊन नदीवर स्नानासाठी गेलो. काकांनी ओला पंचा सोडला, कोरडा गुंडाळला आणि जमिनीवर बसून त्यांनी श्री गुरुचरित्र पोथी उघडली. हात जोडले, डोळे मिटले आणि काषाय वस्त्रम करदंडधारणे म्हणू लागले. मग हा आमचा रोजचा दिनक्रमच ठरून गेला. काकांनी पहाटेसच उठायचं, नदीवरून स्नान करून पादुकांना पाणी घालून यायचं. आम्हाला उठवायचं आणि खूप वेळ गुरुचरित्राची पोथी वाचत बसायचं. आम्ही उठून गंगेवर जायचं. स्नान, पूजा, प्रदक्षिणा घालून खोलीवर यायचं. माधुकरीला जायची वेळ झाली की ओले पंचे, ओली लंगोटी नेसायची, हाती झोळ्या घ्यायच्या आणि बाहेर पडायचं. जिथे माधुकरी मिळण्याची शक्यता असेल अशा प्रत्येक घराच्या दारात उभं राहायचं. ओम भवती भिक्षांदेहीचा घोष करायचा. कोणी आलं माधुकरी वाढायला तर झोळ्या उघडून पुढे करायच्या. जे मिळेल ते झोळीत ताटलीत घ्यायचं. कोरडंही त्यातच आणि पातळही त्यातच. कण्या, भाकरी, पोळ्या, भात, वरण, कधी कोणी वाढलं तर सगळं एकाच ताटलीत. दुपारच्या उन्हात 2-3 तास दारोदार फिरायचं.
मिळेल ते घेऊन आबांच्या खोलीवर जायचं. तिघांनीही सगळं अन्न एकत्र करायचं. थोडं संध्याकाळसाठी ठेवायचं. उरलेलं तिघांनी वाटून घ्यायचं. पुन्हा पुन्हा वाटून घेण्याचा प्रश्न नाही. पोट भरलं नाही तर पाण्याचा तांब्या तोंडाला लावायचा. दुपारी पुन्हा झोपायचं. संध्याकाळी देवळाच्या बाजूला जायचं. कृष्णेच्या पानात हातपाय तोंड धुवून दत्तस्तोत्र म्हणत दत्ताचा जप करीत दत्त मंदिराला प्रदक्षिणा घालीत राहायचं. एकदा 108 झाल्या की पुन्हा 108, त्या झाल्या की पुन्हा 108 असे तासनतास. दत्ताची पूजा पालखी आटपेपर्यंत, आरती आटोपेपर्यंत, गर्दी कमी होईपर्यंत. मग खोलीवर यायचं. दुपारचं अन्न राहिलं असेल तर तिघांनी खायचं, झोपून जायचं. पहाटे रस्त्यावरून भजनाचे आवाज ऐकू येऊ लागले की उठायचं. सुरुवातीला आम्ही तिघेही एकत्रच माधुकरी मागायला जात असू. पण काही दिवसांनी आमचे 2 गट झाले. कारण बाबल वेगळा जाऊ लागला. बामलमध्ये आणि माझ्यामध्ये वयाचं बरंच अंतर होतं. त्याला त्याचे समवयस्क सवंगडी भेटले. माधुकरी मागण्याच्या वाटेवर, देवळात, वेधशाळेत त्याचे सवंगडी तयार झाले. तो त्यांच्याबरोबर माधुकरी मागायला जाऊ लागला. काळे म्हणून होते. ते तिघेही भाऊ एकाच वयाचे होते. तिघेही माधुकरी मागून आणीत आणि आईवडिलांसह खात. बापल पुष्कळ वेळा त्यांच्याकडे जाई. त्या मुलांच्या वडिलांकडे काय काय म्हणायला शिके. महिम्न स्तोत्र, रुद्र वगैरे. आमच्या खोलीवर आला की महिम्न, पारंते, परम विदुषो यद्य सदिशम गोड गळ्याने खड्या आवाजात म्हणत कुडाच्या भिंतीशी बसे. मन लावून तन्मयतेने म्हणे. त्याचं महिम्न स्तोत्रपठण ऐकायला काकांना बरं वाटे. पण तो आमच्याबरोबर माधुकरी मागायला यायचं टाळू लागला. काळ्यांच्या मुलाबरोबर जाऊ लागला. बरेचदा त्यांच्याकडे जेवूही लागला. मला मात्र काकांच्याच बरोबर जावं लागे. मी लहान होतो. माझ्या इतक्या लहान वयाचा कोणीच मुलगा माधुकरी मागणाऱ्यात नव्हता. बाबल वेगळा जाऊ लागल्याने आता आमची बापलेकांची जोडी माधुकरी मागायला जाऊ लागली. आई वारली तेव्हा आमची तुळतुळीत हजामत करण्यात आली होती. आता 4-5 महिन्यांचे आमचे केस वाढले होते. कान झाकून चालले होते. वेडेवाकडे वाढले होते. माधुकऱ्या मुलाचे केस असे वाढलेले चांगले दिसत नसावं. काकांनी आम्हाला न्हाव्यासमोर बसवलं. पुन्हा तुळतुळीत हजामत करण्यात आली. पण यावेळी मोठा भवरा ठेवण्यात आला. शेंडी ठेवण्यात आली. आता मी छान मधुकरा मुलगा दिसू लागलो. तुळतुळीत हजामत केलेली, भोवरा वाढलेला, त्यातून शेंडी वाऱ्यावर भुरभुर उडणारी, नेसू लंगोटी, गळ्यात जाणवं, हातात झोळी, पाय अनवाणी आणि इतक्या सगळ्याला शोभेशी किडकिडी शरीरयष्टी. कधीकधी एका हाती झोळी तर दुसऱ्या हाती पाण्याचं भांडं किंवा गडू. तापलेल्या रस्त्यावरून पायांना बसणारे चटके सोसत चालणं आणि माधुकरी मिळणाऱ्या घरासमोर उभं राहून ओम भवती भिक्षां देही असा पुकारा करणं. आता उन्हाळा वाढू लागला. उन्हं लवकर तापू लागली. सकाळी थोडा वेळ गार वाटे. पण आम्ही कृष्णेवरून स्नान करून परतेपर्यंत कडक ऊन सुरू होऊ लागे. आभा रुक्के समोरून जाता येताना कपाळावर ओल्या पंचाची घडी ठेवून जाताना दिसत. खोलीवरचा पत्रा तापे. गवताच्या भिंतींना असलेल्या लहान लहान भोकातून बाहेरची गरम हवा आत येई. दारातून बाहेर बघितलं की डोळ्यांना उन्हाच्या झळा जाणवू लागत. उन्हात गेलं की कातडी तडतडू लागे. दुपारच्या वेळी माधुकरी मागण्यासाठी बाहेर पडल्यावर मात्र मोठा विस्तव पेटलेला आहे आणि त्याच्या झळांनी भाजून निघायला होत आहे असं वाटे. काकांच्या कमरेला पंचा असे. खांद्यावरही अर्धा पंचा त्यांनी घडी करून भिजवून घेतलेला असे. उन्हातून जाताना तो पंचा ते कपाळावर ठेवीत. तो उन्हात वाळून गेला की त्यावर पाणी मारत. पण मी मात्र उघड्या अंगाने आणि उघड्या बोडक्या डोक्यानेच फिरे. तुळतुळीत हजामत केलेली. कडक उन्हाचा त्रास मात्र सहन होत नसे. अंगावर फडकं नसे की पंचा नसे. नेसू फक्त एक लहानशी लंगोटी. पायाखालची पापडी उन्हानं चांगलीच तापलेली असे. तिच्यावर पाऊल ठेवलं की माझ्या कोवळ्या पावलांना चटका जाणवे. मग तो पाय पटकन वर उचलायचा आणि दुसऱ्या पायावर भार देऊन चालायचं. तेही पाऊल चटका बसून खाली ठेवता येईना असं झालं की पुन्हा पहिलं पाऊल ठेवायचं. असं लंगडी घातल्यासारखं चालायला लागे. त्यामुळे हातातली झोळीही हिंदकळे. दुसऱ्या हाती पाण्याचं आणि आमटीचं, ताकाखिरीचं भांडं असलं तर तेही हिंदकळून त्यातली पदार्थ बाहेर सांडत. चालता चालता ऊन सहन न होऊन काका म्हणत, आग लागली से रे सगळ्या अंगात.
आग आग होतसे सगळी. बोडक्यावर थंड पाण्याचो घागरी ओतनी घेवो असा गमचेसे. ताक तरी मिळवो हवासाला थोडा, पण कोण देणार. उन्हाच्या झाडांनी आणि तापलेल्या रस्त्यामुळे ते अगदी तापून संतापून गेले होते. थंड पाण्याच्या घागरी अंगावर ओतून घ्याव्या असं त्यांना वाटत होतं. निदान थोडं ताक तरी प्यायला मिळावं असं वाटत होतं. त्यांनी माधुकरीच्या एक घरी विचारलं, वहिनी तुमच्या घरी दुभतं आहे? काय हवं आहे बाईनं विचारलं. ताक. ताक कधी वाढाल थोडं? खूप इच्छा झाली आहे. हे ऊन सहन होत नाही. आमच्या कोकणात गोव्यास असं ऊन नसतं. घोडभर ताक पोटात गेलं तर, काकांनी काकुळतीच्या स्वरात तिला सांगितलं. उद्या आणा भांडं, थोडं वाढीन की, बाई म्हणाली. दुसऱ्या दिवशी काकांनी आबांच्या घरून एक छोटी बरणी आणली, अगदी लहानशी, हातातून सहज नेता येईल अशी. ती घेऊन मी आणि काका माधुकरीची घरं घेत फिरू लागलो. दोघांच्याही हातात झोळ्या होत्या. काकांच्या हाती एक तांब्या होता लहानसा. काकांनी त्याला आतून कलई लावून घेतली होती. जाताना त्यात पाणी भरून घ्यायचं. उन्हाचा त्रास होऊ लागला की त्यातून पाणी पिता येईल किंवा पंचा भिजवून घेता येईल. ते कपाळावर तोंडावर शिंपडता येईल, डोळ्यांना लावता येईल. कधी कुठल्या घरी आमटे मिळाली, पातळ काही कालवण मिळालं तर पाणी ओतून टाकून ते त्या तांब्यात घेता येईल. कुठल्या घरी लग्न मुंज असं काही असलं की खीर मिळेल, ती तांब्यात घेता येईल. आज ताक मिळणार होतं, पण त्यासाठी वेगळी बरणी आम्ही मागून आणली होती. माधुकरीच्या एका घरी माधुकरी वाढून झाल्यावर एका बाईनं विचारलं, भांडं आहे का काही? थोडं कालवण दिलं असतं. राहिले आमटी आज शिल्लक, देऊ का? द्या द्या. काकांनी पाणी ओतून टाकून तांब्या रिकामा करून घेतला. बाई घरातून लहानशा पातेल्यातून आमटी घेऊन आली. काकांनी तांब्या पुढं केला. बरणीत घ्या ना, तांब्यात आमटी, बाईनं म्हटलं. ती ताक घ्यायचं आहे, मिळणार आहे का घरी? मग घ्या तांब्यात, माझं काय, म्हणत बाईने काकांनी पुढे धरलेल्या तांब्यातच आमटी ओतली. आमटी किती दिवसांनी आम्ही बघत होतो. गेले कितीतरी दिवस आम्ही आमटी रांधली नव्हती, खाल्ली नव्हती. बाईंनी आमटी आमच्या तांब्यात ओतली तेव्हाच तिचा वास माझ्या नाकात शिरला. तिचा रंग डोळ्यात भरला. तिचा सरभरीतपणा जिभेला जाणवून गेला. तांब्या बरणीपेक्षा मोठा होता. काका म्हणाले, मी तांबे धरसा, तू ही रिकामी बरणी हातात धर, त्या हा ताक मिळणारसे. ता बरण्यात घे आणि एक बरणी तूच धर हातात. बरा, मी म्हणालो. आम्ही पुढली घरं घेत निघालो. ताक मिळणार असलेलं घर आलं. दारात उभं राहून आम्ही ओरडलो, ओम भवती भिक्षां देही. आम्ही दार उघडण्याची वाट बघत थांबलो. या घरी ताक मिळणार होतं. मी हातातली बरणी बोटांनीच कुरवाळू लागलं. काका उन्हाच्या कडाक्याने हास्यहुश करू लागले, पण दार उघडलं गेलं नाही. आम्ही पुन्हा तेच म्हटलं, तरी दार उघडलं जाईना. काका म्हणाले, झोपलीच अतील घरातली माणसा, जरा मोठ्यानं म्हण बरा. मी आवाज टिपेला नेत पुकारा केला. आम्ही दाराकडे डोळे लावले. काकांच्या चेहऱ्यावर निराशा अगदी दाटून आलेली दिसली. या घरी ताक मिळणार होतं. घरात कोणीच नसलं तर ते मिळणार नव्हतं, पण आवाज पोहोचला होता. दार उघडलं गेलं. बाई घरातून बाहेर आल्या. त्यांनी हातातून भाकरीचे 2 तुकडे आणले होते. आम्ही हातातली तांब्या बरणी खाली ठेवून आणि पुढं करून झोळ्या उघडल्या. बाईंनी भाकरीचे तुकडे आमच्या झोळीत टाकले आणि त्या आत जाण्यासाठी वळल्या. ताक वाढताय ना वहिनी? काकांनी हळू आवाजात विचारलं. काकांचा आवाज किती मऊ दुबळा बनला होता. इतक्या मऊ आवाजात ते कधी बोलत नसत. झोळंब्याला असताना ते किती मोठ्यानं बोलायचे. भय वाटायचं त्यांच्या आवाजाचं. ताक, बाईंनी वळून विचारलं. काल तुम्ही म्हणाला होतात आज थोडं देईन म्हणून. म्हणाले होते, थोडं द्या हो असलं तर, काका विनवच्या स्वरात म्हणाले. किती दिवसात ताकाचा थेंब नाही गेला पोटात. आग पडलीस झालं हे. बाई क्षणभर थांबल्या. काकांच्या रडवेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, देते थोडंसं. भांडं आणलंय? ही काय बरणी आणली आहे. काकांचा स्वर उत्साहाचा झाला. त्यांनी बरणी माझ्या हातून घेतली. ताक नीट घेता यावं म्हणून त्यांनी आपल्या हातातला आमटीचा तांब्या माधुकरीची झोळी खाली ठेवली. बाई एक लहानसं भांडं घेऊन बाहेर आल्या. काकांनी बरणी पुढं केली. बाईंनी ताक काकांच्या बरणीत ओतलं. देव तुमचं बरं करो, काका म्हणाले आणि त्यांनी ताकाची बरणी उचलली. डोळे भरून ते ताक बघितलं. बरणी नाकाशी नेऊन वास घेतला आणि खुशीच्या स्वरात म्हणाले,
ताजासे, वास यायचे गोडूस. पण ताकाची बरणी त्यांना आपल्या हाती धरता आली नाही. त्यांच्या एका हातात त्यांची झोळी होती आणि दुसऱ्या हाती होता आमटीचा तांब्या. ताकाची बरणी माझ्याकडे देत म्हणाले, "हनू, नीट धर हां." हां, मी ताकाची बरणी डाव्या हाताच्या बोटांनी उचलत म्हणालो. "गावचे सेनी, बोटात नीट." हां. मी ताकाच्या बरणीभोवती माझ्या बोटांची पकड घट्ट केली. उजव्या हाती झोळी धरली. चालू लागलो. उजव्या हाती माधुकरीची झोळी, डाव्या हाती ताकाची बरणी. वरून कडक ऊन, पायाखालच्या रस्त्याचे दगड तापून गेलेले. अंगात काही नाही, नुसती लंगोटी. "नीट धरलीसच नी बरणी?" काका विचारीत. "हां, धरलीस आहे," मी सांगे. आम्ही माधुकरीचं घर आलं की थांबत असू, ओम भवती म्हणत असू, उभे राहत असू थोडा वेळ. माधुकरी मिळणार असली तर झोळी पसरायची, नाहीतर तसंच पुढे. "मे धरो काय रे बरणी, पण माझ्या हातात हो तांब्यास आहे रे." "नाका, मी धरसा नीट." बरणी तशी लहानशीच होती, पण माझी बोटंही लहानशीच होती. माझी बोटं मी बरणीच्या तोंडाभोवती घट्ट आवळून धरण्याचा प्रयत्न करत होतो. उन्हाच्या फुपाट्यातून चालताना काका आपल्या डोकीवरचा पंचा डोकी हलवूनच नीट करता करता म्हणत होते, "आग आग होचेसे नसते अंगाची." आणखी म्हणत होते, "झोळमेचे घरात किती लोक ताक पेवणी गेले, जाणारे येणारे पेवणी गेले, गडी कामेरी पेवणी गेली. किता दूध दुपता चला, आज माझेवर पाळी आयली, घोडभर ताक भीक मागणी पेवेची." आणखी 5-6 घरं झाली की आजची माधुकरी मागून संपणार होती. आम्ही एक एक घर करीत पुढं पुढं जात होतो. आता ऊन अधिकच कडक झालं होतं. रस्त्याचे पापडीचे दगड अधिकच तापून गेले होते. आगीतून चालल्यासारखं वाटत होतं. माझं अंग करपून निघत होतं. काकांच्या तोंडून तर कणल्यासारखा आवाज निघत होता. मी पावलं उचलत होतो. लंगडी घातल्यासारखा चालत होतो. झोळीला आणि ताकाच्या बरणीलाही हिसके बसत होते. अचानक ताकाची बरणी माझ्या हातातून निसटली आणि खाली पापडीच्या दगडावर पडली. खाटखळ असा आवाज झाला. बरणीचे 4 तुकडे झाले. सगळं ताक सांडून गेलं, आजूबाजूला पसरलं, मातीत मिसळून गेलं, पापडीच्या दगडाच्या भोकाभोकात भरून गेलं. काकांनी तो आवाज ऐकला. चालता चालता थांबून त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि विचारलं, "किता झाला?" बरणी पडलो माझ्या हातातील. सगळा ताक सांडला. मी घाबरून जाऊन सांगितलं. ताक सांडलेलं, रस्त्यावर पसरलेलं, मातीत मुरलेलं त्यांना दिसून आलंच. मी जागच्या जागी उभा राहिलो, घाबरून जाऊन. काका आता मारणार, ओरडणार, गाळी घालणार. ते रागावले म्हणजे मोठ्यानं ओरडतात, थापटं मारतात, दात कराकरा वाजवीत रागवतात. काकांनी रस्त्यावर सांडलेल्या ताकाकडे, फुटलेल्या बरणीच्या तुकड्यांकडे बघितलं आणि नंतर नजर माझ्याकडे वळवली. त्या नजरेत होती एक घोर निराशा. ते रागावले नाहीत, ओरडले नाहीत. त्यांनी मला मारलंही नाही. ते खाली वाकले. त्यांनी जमिनीवर पडलेले बरणीचे तुकडे नीट उचलून बघितले. एका उताण्या पडलेल्या तुकड्यावर 1-2 थेंब ताक शिल्लक होतं. ते त्यांनी आपल्या जिभेवर पाडवून घेतलं. चकचक आवाज करीत गिळून टाकलं. स्वतःशीच पुटपुटले, "नशीब माझा, इतक्या दिवसांनी ताकाचो 1 थेंब पोटात जाणार असलो. पण माझं नशीबच फुटकारे, तेला तू तरी किता करणार." कधीकधी रिकाम्या झोळ्यांनीच आम्हाला परतावं लागे. 1-2 घरीच भाकरीचा एवढासा तुकडा मिळे आणि शिजवलेल्या कण्यांचा लहानसा गोळा मिळे. इतर काहीच मिळत नसे. आमच्या आधी गेलेल्या माधुकऱ्यांना वाढून भाकरी संपलेली असे किंवा घरच्यांनी जेवण होऊन गेलेली असत. घरच्या लोकांच्या जेवणं होण्याच्या आधी किंवा जेवणाच्या वेळी पोचलं तरच माधुकरी मिळे. मुद्दाम कोणी माधुकऱ्यांसाठी भाकरी किंवा पोळी किंवा कण्या बाजूला काढून ठेवीत नसे. जो वेळेवर पोहोचे त्याची झोळी भरे. कधीकधी मात्र माधुकरी मिळे. गावात मुंजी लग्नकार्य होत, त्या दिवशी खूप अन्न मिळे. देवळाच्या वरच्या बाजूला मैदानात कोणी कोणी दत्तभक्त समाराधना वाढत. धर्मशाळेत मोठी भांडी ठेवून अन्न शिजवण्यात येई. मोकळ्या मैदानात मातीत धुळीत लोकांच्या पंक्ती बसत. गावातले ब्राह्मण जेवायला येत. माधुकऱ्यांना तर तिथे मुक्तद्वारच असे. आम्ही जाऊन समाराधनेत जेवून येऊ. कधीकधी दक्षिणाही मिळे. पानातले पदार्थ संपले नाही तर त्याच पत्रावळीत बांधून अन्नपदार्थ आम्ही खोलीवर घेऊन येऊ. खिरीनं तांब्या भांडी भरून आणू.
अशी खूप माधुकरी मिळाली की पूर्ण भूक भागे. जेवण पोटभर होई, ढेकर येई. इतर दिवशी अर्धपोटीच. एके दिवशी आम्हा तिघांनाही खूप माधुकरी मिळाली. गावात लग्नकार्य होती, मुंजी होत्या, समाराधना होत्या. सगळीकडे जाऊन आम्ही ओम भवती करून माधुकरी आणली. खोलीवर परतेपर्यंत झोळ्या जड लागायला लागल्या होत्या. काकांनी आपली झोळी खोलीत जमिनीवर ठेवली. ताटली बाहेर काढली. भरलेली होती ताटली. माझीही ताटली तशीच भरलेली. तेवढ्यात बाबलही माधुकरी मागून आला. त्याचीही ताटली तशीच भरलेली. आम्ही पोटभर जेवलो. रात्रीसाठीही खूप उरलं. रात्रीही आम्ही भरपूर खाल्लं. तरीही मिळालेली सगळी माधुकरी संपली नाही. उरलेली नीट बांधून ठेवावी लागली. दुसऱ्या दिवशीही तसंच झालं. तिघांच्याही झोळ्या अन्नाने भरून गेल्या. आम्ही पोटभर जेवलो. तिसऱ्या दिवशीही तसंच. खूप मिळायची माधुकरी. भरपूर जेवायला मिळायचं. शिल्लकही खूप उरायचं. 2-3 दिवसांच्या शिल्लक राहिलेल्या भाकरीच्या तुकड्यांच्या आम्ही पुड्या बांधून ठेवल्या. चौथ्या दिवशी मात्र उलटं झालं. गावात एकही लग्न मुंज नव्हती, समाराधना नव्हती. नेहमीच्या घरीसुद्धा पुरेशी माधुकरी मिळाली नाही. आमच्या झोळ्या आम्ही पुष्कळशा रिकाम्याच परत आणल्या. जे आणलं त्यातून दुपार भागली. पण रात्री काय, भूक तर लागलीच ना. आठवण झाली कागदाच्या पुड्या करून बांधून ठेवलेल्या भाकरीच्या तुकड्यांची. आम्ही त्या पुड्या काढल्या, उघडल्या. आतले भाकरीचे तुकडे हाताला अगदी बुळबुळीत लागले. गिळगिळीत आणि मऊ, लिबलिबीत. त्यांच्यावर पांढुरक्या रंगाची बुरशी धरली होती. भिजलेलीच भाकरी होती ती. माधुकरीत मिळणारे सगळे पदार्थ एकाच ताटलीत आम्ही घेत असून या सगळ्या तुकड्यांना दुसऱ्या पदार्थातलं पाणी लागलं होतं. आमटीतलं किंवा कण्यातलं किंवा भातातलं. त्यामुळे ते ओलसर झाले होते. आम्ही ते तसेच कागदात बांधून ठेवले होते. त्यानं मऊ गिळगिळीत झाले होते. त्या तुकड्यांवर बुरशी चढली होती. शी, चित्ती आयलीसे हे ना, बाबल म्हणाला. हे किता खावेचे, टाकूनच देवे हवे. टाकणी कसली द्यायचंस? काकांनी ते तुकडे असलेला कागद आपल्या हाती घेत म्हटलं. हेत काय किडे का पडले सत? थोडीशी चिती आयलीसे, ती जासे धुवणी. हाड पाणी, मी धुवणी रेसा. मला नाका, मी नाही खाणार, बाबल म्हणाला. मग दुसरा कितासे खायवे? भूक लागलीसे नी? लागलीसे तर मग मी करसा, किता करवेच आता, म्हणत काकांनी पाणी घेतलं. पाणी ओतून आधीच मऊ गिळगिळीत झालेल्या भाकरीचे तुकडे धुवून घ्यायचा आणि त्या शिळ्या तुकड्यांवर उगवलेली बुरशी काढून टाकण्याचा प्रयत्न केला. थोडीशी बुरशी धुवून जाताच तुकडे आमच्या हातावर ठेवीत काका म्हणाले, खाऊनी टाका. ही भाकरी खायवेची. काय एक होत नाही, टाका तोंडात. बुरशीचा थर जमलेली 4 दिवसांची शिळी, लिबलिबीत बुडबुडीत झालेली ती भाकरी आम्ही जिवेवर ठेवली. ही बघा, मी पण खास, म्हणत काकांनीही त्यातलाच तुकडा आपल्या जिभेवर ठेवला. शी, ओकांबे येऊ लागले. भाकरी तोंडातून फिरून बाहेर येऊ लागली. गिळा एकदम. हो नाही काय एक. ओकांबे येसत तर पाणी प्या. आम्ही घटाघटा पाणी प्यालो आणि भाकरीचा घास जिभेवर घशाखाली ढकलला. एक ढकलला, मग दुसरा, नंतर तिसरा. घास गिळायचा, पाणी प्यायचं, घास गिळायचा, पाणी प्यायचं. उन्हाळा संपला. पावसाळा सुरू झाला. शाळा सुरू झाल्या. आजूबाजूची मुलं शाळेत जाऊ लागली. आबांची मुलं, नातवंड, शेजारच्या घरची मुलं, समोरच्या गवळ्याच्या घरची मुलं. सकाळ झाली की दप्तर घेऊन शाळेत जाऊ लागली. एके दिवशी मलाही काकांनी शाळेत नेऊन बसवलं. आबांच्या घरी एक जुनी पाटी होती, ती त्यांनी दिली. त्यांच्या मुलांनी पेन्सिल दिली. नवी पाटी नाही, नवीन दप्तर नाही की नवीन पुस्तक नाही. शाळा सकाळी भरे, त्यामुळे आता सकाळी देवळात जाणं नसे, प्रदक्षिणा नसत. ते सगळं शाळेतून आल्यानंतर. शाळेतून आलं की कृष्णेवर जाऊन स्नान, दत्तपादुकांना पाणी की झोळी घेऊन माधुकरीला पळायचं. हळूहळू पाऊस वाढला. नदीचं पाणी वाढलं. घाटाच्या पायऱ्या पुराच्या पाण्यात बुडू लागल्या. पाऊस झिमझिम पडत राहू लागला. रस्त्यावर पाणी, चिखल तयार होऊन साठून राहू लागला. त्यात पाय बरवटू लागले. माधुकरीसाठी जाताना आता गारवा वाटू लागला. नदीवरून येणारा गार वारा पाणसर उघड्या अंगाला झोंबू लागला. माधुकरी मागायला जाताना आमच्यापाशी छत्री नसायचीच. तसंच भिजत जायचं.
आणि पाऊस आला तर कोणाच्या तरी घराच्या भिंतीपाशी थांबून राहायचं. पावसापासून बचाव म्हणून एक पातळशा पंचाचा तुकडा अंगाभोवती लपेटायचा, पण तो पावसाने लगेचच ओला होऊन जाई. अंगाला चिकटून बसे, थंडी अधिकच वाजे. माधुकरीची झोळी पावसाच्या आडव्या तिडव्या धारांनी भिजून जाई. पावसाचे थेंब आतपर्यंत पोचत झोळीत ठेवलेल्या ताटातल्या भाकरीच्या तुकड्यांवर, कण्यांच्या गोळ्यांवर पडत राहत. हातात पेला किंवा तांब्या असला तर त्यात पाण्याचे थेंब पडत. पेल्या तांब्यात आमटी खीर असं काही असलं तर माधुकरी घेण्यासाठी झोळी उघडावी म्हणून ते बाजूला ठेवलं की त्यात पावसाचे थेंब पडत. टबक टबक असा आवाज उमटत राही. थोड्या दिवसात शाळेतली काही मुलं माझ्या ओळखीची झाली. त्यातल्या काही जणांच्या घरी माधुकरी मागण्यासाठी जावं लागे. माधुकरीसाठी जाताना उघडं जावं लागे. नेसू फक्त लंगोटी, अंगात पैरण नाही, कमरेला चड्डी नाही की डोक्यावर टोपी नाही. शाळेत जाताना टोपीखाली दडवून ठेवलेली शेंडी आता उघडी पडलेली असे. वाऱ्यावर बुरबुरे. एखाद्या घरी मी झोळी उघडून माधुकरी घेत असतानाच शाळेतला ओळखीचा मुलगा तिथे येई. त्याच्यासमोर अशी झोळी पसरताना लाजायला होई. त्याची आई माधुकरी वाढत असताना हा पाठीमागून जोरात माझी शेंडी ओढी. कपाळात कळ उठे, पण मी हलत बोलत नसे. माधुकरीची भाकरी इकडे तिकडे पडता कामा नये. माधुकरी घेऊन झाली की झोळी आवरून मी काकांमागून पुढल्या घरी जाई, ओम भवती भिक्षांदेही म्हणत. आता पावसाळ्याचा जोर वाढला. कृष्णानदीचं पाणी वाढू लागलं. ती दोन्ही बाजूंना पसरत चाललं. त्या वाढत्या पाण्यात घाटाच्या पायऱ्या बुडून जाऊ लागल्या. आता उन्हाळ्या इतकं स्नानासाठी खाली उतरावं लागत नसे. पायरी पायरीने चढणाऱ्या गडूळ लाल रंगाच्या वेगानं वाहणाऱ्या पाण्यात वरच्या पायरीवर राहून बुडी मारता येई. काकांचं नेहमीसारखंच चालू होतं. पहाटेसच उठायचं, कृष्णेवर स्नानाला जायचं, कृष्णेत बुडी मारून स्नान करायचं. दिसायला लागण्यापूर्वीच त्यांचं स्नान आटोपे. स्नान झालं की ओलेतानं पादुकांची पूजा, मग खूप वेळ प्रदक्षिणा घालत घालत दत्ताचा जप, तरी मनातल्या मनात किंवा मोठ्यानं दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. खोलीवर आले की आम्हाला उठवायचं आणि आपण गुरुचरित्राची पोथी उघडून बसायचं. एके दिवशी ते स्नान करून परतले ते घाबऱ्याच. मरतच चलो रे आज मे, ते म्हणाले. आम्ही अजून झोपेतच होतो. काका काय म्हणत आहेत हे नीटचं कळलं नाही. आम्ही झोपेतच नुसतं हो म्हणालो. तुमचा नशीब बलवत्तर म्हणून जिवंत परत आलो आहे. दत्ताची कृपा, दुसरा किता, ते पुन्हा म्हणाले. ते काहीतरी वेगळं सांगतायत हे आम्हाला समजलं. आम्ही जागे झालो आणि अंथरलेल्या पंचावर उठून बसलो. गार वारा आणि गार जमीन यामुळे थंडी वाजत होती. किता झाला आम्ही विचारलं. बुडत चलो रे, मरत चलो. काकांचा स्वर अजूनही घाबरलेलाच होता. ते सांगू लागले. पाणी किता भरलासे हे लक्षात नाही यायला. मी आपली रोजच्यासारखी उडी मारली तर की किता गावलो मरे भोवऱ्यात. हो घराघरा फिरत चलो भोवरो पाण्याचो आणि मे तेत तसोच घराघरा फिरो लागलो. श्वास कोंडलो, मे गुदमरलो. वाटला आता मेलोच. पण दत्ताला म्हणालो, दत्तराया पोरगे लहानसत. मी मेलो तर ते के जातील, किता करतील. मला बाहेर काढ रे, पोहवे येसे मला. मी पाय मारले, हात मारले. दत्तानं हाक ऐकलीन. म्हणीन जिवंत आयलो एठा परत. एकदा प्रयागात वाचलो, आज दुसरे वेळा दत्तानं वाचवल्यान. आता आमच्या डोळ्यांवरची झोप खाडकन उतरली. काकांनी गुरुचरित्राची पोथी उघडली आणि ते मोठ्यानं वाचू लागले. नरसोबाच्या वाडीला कोणी आम्हाला भेटायला येत नसे की आम्ही कोणाकडे जात नसू. नातेवाईक असं कोणी नव्हतं, ओळखीचंही कोणी नव्हतं. बाबलला त्याचे काळे मित्र सापडले होते. आसपासच्या 1-2 मुलांशीही त्याच्या ओळखीपाळखी झाल्या होत्या. ते एकत्र माधुकरीला जात, एकत्र देवळात जात, एकत्र महिमस्तोत्र म्हणत, वेदाध्ययन करीत. मला कोणी मित्र मिळाला नाही. सकाळी शाळा, दुपारी देऊळ असं माझं चाललं होतं. काकांचाही क्रम तोच होता. पहाटेसच स्नान, नंतर प्रदक्षिणा, नंतर गुरुचरित्र पठण, मग माधुकरी मागणं. उन्हातून फिरून आल्यानंतर दुपारी झोप, मग पुन्हा दत्त मंदिर. ते फारसे बोलत नसत, शांत असत. त्यांची दाढी वाढवली होती. गळ्यात जाणव्याबरोबर माळही घालीत रुद्राक्षांची. कुठं जाणं नाही, येणं नाही. खोली आणि दत्त मंदिर आणि खोली. एके दिवशी आप्पांचं नानोड्याहून पत्र आलं, काकांच्या नावचं. पत्र महिन्याभरापूर्वी लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं, सुर्ल्याच्या घरात जो प्रभुभट म्हणून भोगली होता
तो अचानक सोडून गेला आहे. 8 दिवस झाले. पोफळी माडांना शिंपडा नाही. गुरं दाव्यावरच आहेत. त्यांना गवत पाणी करायला कोणी नाही, तरी येऊन जाणे. पत्र वाचून काका विचारात पडले. मग आम्हाला म्हणाले, जायवे हवा सुरलाला. माड पोफळी मरुनी जातील पाणी नाही मिळाला तर. आता एटा रहिवेचा नाही. बाबल म्हणाला, आम्ही नाही येत, तू जा. तुम्ही एठा किता करणार? हनू शाळात जायवे लागलो आत्ताच. त्याची पहिली तरी पुरी होऊ दे. मी वेधशाळेत जासाचा ता किता तरी पुरा करचा. मी सुरलाला नाही येणार. मला भय वाटसे. आम्ही एठाच माधुकरी मागत रेसा. काकांना बाबलचं म्हणणं पटलं नाही. त्यांनी म्हटलं, त्या तुला किता वाघ खासे? वाघ खासे? भय वाटसे. भय बी किता नाही. सुरलाला जायवे हवा. हनूची शाळा. शिरा पडली त्याच्या शाळेवर. आधी मी गुराढोरांचा बघू, माडा पोफळीचा विचार करू का त्याच्या शाळेचो. काकांनी आबाभटजींना म्हटलं, मी आता परत गोव्यात सुरलाला चाललो. खोली सोडणार तुमची 4-8 दिवसात. बरे झाले, मुलासही घेऊन चालला. तर हो, जिथे मी तिथे माझे मुलगे. जशी दत्तात्रयाची इच्छा. बांधायला सामान असं नव्हतंच. जे होतं ते पूर्वीप्रमाणेच पिशव्यात बोचक्यात बांधलं गेलं. काका माझ्या शाळेत आले. मास्तरांना म्हणाले, मी आता नरसोबाची वाडी सोडून चाललो. कुठं जातायचा? गोव्यात. तिथे माझं ठिकाण आहे. माडा पोफळीची बाग आहे. आंबे, फणस, काजी, भिरडं. मग मुलाचं नाव काढायचं. कोण? नाव काय पोराचं? हनू, हनुमंत. पुरं नाव सांगा की राव. हनुमंत मोरेश्वर मराठे. मास्तरांनी हजेरीपट उघडला. ते नाव बघू लागले. मी शेजारच्या मुलाला म्हणालो, माझे वडील. आईला, तुझा बा आलाय वय? कशा पायी? माझं नाव काढायला. आम्ही आता गोव्यात जाणार. आईला, गोव्यात? तथं काय आहे तुमचं? आमचं ना ठिकाण आहे. माड, पोफळी, केळी, आंबे, फणस, काजी, बिरडं, गुरंवासरं, घर. मग हतं काय होतं? काहीच नव्हतं. माधुकरी मागायचो आम्ही इथं. तुम्ही म्हणजे? मी, माझे वडील आणि भाऊ. आता सगळे गोव्यात जाणार, सुरलाला, आमच्या गावी, आमच्या घरी. तेवढ्यात काका मास्तरांच्या जवळून उठले. मला म्हणाले, चल घे पाटी दप्तर. मी पाटी, पट्टी, पेन्सिल पिशवीत भरलं. जागेवरून उठलो. टोपी सावरली. तेवढ्यात टोपीतून बाहेर आलेली शेंडी पाठीमागून शेजारच्या पोराने ओढलीच. आम्ही वर्गाच्या बाहेर पडलो. शाळेच्या बाहेर आलो. नाव काढला माझा? मी विचारला. अरे, तुझं नाव मास्तरांनी पट्टावर घातलाच चला के. नाव घातलेलाच नव्हता तुझा. दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं. आबांचा एक पुतण्या शेजारच्या घरात राहायचा. बाबलच्या वयाचा. तो माधुकरी मागत नसे. शाळेत जाई. आमच्याकडे फारसा येत जात नसे. पण तो निरोप द्यायला म्हणून आला आमच्या खोलीत. गप्पा मारीत बसला. बोलता बोलता कल्पना निघाली चहा करण्याची. एव्हाना आमच्या खोलीत एक मातीची शेगडी आणली होती. कोळसा भुस्सा भरून आम्ही कधीकधी ती पेटवीत असू. कधी दुपारी माधुकरीत मिळालेली आमटी कढी गरम करायला. कधी ताटलीच तव्यासारखी वापरून शिळी भाकरी गरम करून घ्यायला. त्याने शेगडी पेटत घातली. आपल्या खिशातून एक आणा आणून तो मला म्हणाला, जा समोरच्या गवळ्याकडून दूध घेऊन ये. मी भांडं घेतलं, नाणं घेतलं आणि दूध आणायला गेलो. तो आपल्या घरी गेला. चहाची पावडर आणि एका वाटीतून साखर घेऊन आला. मी दूध घेऊन आलो. ते त्यानं चहा करायच्या पातेल्यात ओतलं. ते त्याला अगदीच कमी वाटलं असावं. म्हणून माझ्याकडे पैशाचं एक नाणं देत म्हणाला, जा आणखी घेऊन ये. मी दूध घेऊन आलो. ते त्यानं आधीच्या दुधात मिसळलं. मग आणखी नाणं खिशातून काढीत म्हणाला, जा आणखी घेऊन ये. मी तिसऱ्यांदा दूध घेऊन आलो. त्यानं चौथ्यांदा पैशाचं नाणं घेऊन पाठवलं. गवळीनबाई म्हणाली, अरे एकदमच काय ते, जा की घेऊन. पैशाचं दूध कुठं मी पुन्हा पुन्हा देत बसू हां. मी दूध घेऊन आलो. ते त्यानं आधीच्या दुधात ओतलं. मला पुन्हा एक नाणं देत म्हणाला, जा आणखी एकदा दूध घेऊन ये. आता त्यानं दुधाची पातेली शेगडीवर ठेवली. अरे पाणी? काकाने विचारलं. पाणी नाही, आज फक्त दुधाचा चहा. त्यानं चहा केला. आम्हाला दिला. नुसत्या दुधाचा, गोड दाट साईसारखा चहा. जाताना तो म्हणाला, सकाळी निघणार आहात ना? आमच्या घरी या. आईला झुणका भाकरी करायला सांगतो. सकाळी आम्ही त्याच्या घरी गेलो. त्याच्या आईनं तिघांनाही जाड घट्ट पिठलं आणि भाकरी खायला वाढली. काकांनी झुणका खाल्ला नाही. म्हणाले, मी कांदा खात नाही वहिनी. असे होय, मला नव्हते बाई माहीत.
असू दे, मुलगे खातील. आम्ही झुणका भाकरी खाल्ली आणि निघालो. त्याच्या आईनं 2 भाकऱ्या घेतल्या, त्याच्या आत झुणका भरला, घड्या घातल्या, त्याची पुडी केली, फडक्यातच बांधली, आमच्या हाती देत म्हणाली, ठेवा बरोबर, मुलांना होतील. लांब आहे ना तुमचं गाव. आम्ही पिशव्या घेऊन मोटर स्टँडवर आलो. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.